निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, ही अक्काबाई तर भलतीच धाडसी निघाली। थेट इथे येऊन तिने आपला अपमान केला आहे। तिला असं जाऊ देऊ नका। गुरुदेव, आता या क्षणी तिला वाताकर्षण मंत्र टाकून इथे जमिनीला जकडून ठेवतो। गुरुदेव, आज्ञा द्या। नको भरतरी, जरा धीरानं घे। उलट तिने इथे येऊन आपलं कार्य सोपं केलं आहे। ते कसं गुरुदेव? गहिनी, उथळ पाण्याला खळखळाट फार असतो आणि ही अक्काबाई म्हणजे उथळ पाणी आहे नुसतं। होय गुरुदेव, जेव्हा तिने तिचा पहिला शब्द उच्चारला तेव्हाच माझ्या लक्षात आलं, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली आहे ती। 2-3 गोष्टी तंत्र मंत्राने काय शिकल्या, ती सर्वज्ञ झाल्याचं तिला वाटतंय। मुळात तंत्रमंत्राने कोणालाही गुलाम करता येत नाही हेच तिला ठाऊक नाहीये आणि म्हणूनच तिने आपल्याला आव्हान दिलं। तिला कळलंच नसेल गुरुदेव, ती कोणाला आव्हान देते। गुरुदेव, फुकाच्या अहंकारामुळे अशा चुका होतात। तिला कठोर दंड करायला हवा। नाही भरतरी, ती एक स्त्री आहे आणि तिच्याशी वाद घालणं हे काही उचित नाही। परंतु योग्य वेळ आली की तिच्या कर्माचं मोजमाप आपण करणार आहोतच। तोपर्यंत तिला जे काही करायचं आहे ते खुशाल करू द्या। परंतु गुरुदेव, याचाच अर्थ आपण तिला फार काळ देऊन चालणार नाही। ती या गावात आली आहे ते हे गाव कलुषित करण्यासाठीच। तिचा अंत जवळ आला आहे म्हणून तिथे आली आहे गोरक्ष। आदेश अलख निरंजन। अक्काबाई, तू आलीस हे बरं झालं बघ। अक्काबाई, तुला कसं सांगू ग, तुझी मी लय म्हणजे लय वाट बघितली बघ। अक्काबाई, अगं तू मागच्या वारीला आली होतीस ना, तो समज चांगलं होतं, पण आता परत गाव नाचायला लागलाय। मला तर बाई सासुरवास झाल्यावानीच वाटायला लागलं होतं। माझं आता कुणी म्हणजे कुणी बी नाही आणि आता आपलं काय बी करणं असंच वाटायला लागलं होतं बघ। आता मी आले ना, आई आली की लेकरांनी काळजी करायची नसत्या। अक्काबाई तिचं तप सोडून तुमच्या समद्यांच्या भल्यासाठी इथं आली या। तुम्ही समद्यांनी तिचा आशीर्वाद घ्या। तुमच्या समद्यांचं भलं होईल। तुम्ही मला फक्त जे काय होतंय ते सांगत जा। तुम्ही समदेने आधीच मला हाका मारल्या असत्या का नाही तर मी लगेच आली असते, पण तुम्ही माझ्यासाठी लय सोचलेसा ते माझ्या ध्यानात आले। आता समद माझ्यावर सोडून द्या।
इथनं पुढं मी सांगेन तेच करायचं आणि तसंच होईल. आई 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 तुला लवकरच कळेल की अक्काबाई उंदीर हाय का ससाना. तुला इथे यायला मनाई असताना तू कुणाच्या परवानगीने आलीस का गावात? परवानगी? वारा वाहत असताना कुणाची बी परवानगी घेत नसतोय. त्याला पाहिजे तिकडे जात असतोय. आणि मी नुसता वारा नाही, वावटळ हाय वावटळ. वावटळ तिच्या मनानं जात असते आणि येत बी असते आणि तिच्या वाटत येणाऱ्याला गारागारा फिरून लांब फेकून देत असते. वारा किती बी सुटला ना तरी तो जमीन होत नसतो. त्याला उभं राहायला बी जागा मिळत नाही. तुम्ही दोघ जण त्या साधू बुवाच्या जीवावर उड्या मारतायसा ना, लोकांची धाकात घेताय. पण हे असलं मला चालायचं नाही. या गावातनं मला घालवायची कुणाची बी ताकद नाही. मी इथंच राहीन. तू त्या साधू बुवासनी भेटली नाहीस ना म्हणून असं बोलतीस. ए त्यासनीच भेटून आली आहे मी इथं. त्यासनी सांगितलंय तुमचं भाडं उचलायचं आणि इथनं निघायचं. म्हणजे अक्काबाई तू त्यासनी भेटून आलीस? अनवर त्यासनी दंबी देऊन आलीस? मी नाही घाबरत कोणाला. समजेने ऐका, त्या गावात मी म्हणाल तेच होईल. ए पंच, तू मधी पडायचं नाही हा. आणि पडलास तर तुला ठाव आहे मी काय करू शकते ती. माझी माणसं आणि म्या बघून घेऊ आम्ही आमचं काय ते. हे अक्काबाई, तू काही म्हणशील आणि आम्ही ऐकून घेऊ असं व्हायचं नाही. हवं चला आपण त्या साधू बुवासनी भेटू. तेच हिला बराबर जागेवर आणतील. मीना, माझं आसन मांडायला घे. ही अक्काबाई आता ह्याच गावात ठाण मांडून बसणार आहे. आई आई देवी आई, आई आई देवी आई. गुरुवर, ते पहा कपिला दिसते आहे. हा शुभ संकेत आहे कामी. गुरुवर, आपण मुक्या जीवांसाठी चारा घेऊन चाललो आहोत. तर यातला चारा आपण कपिलेला देऊयात का? तू म्हणतोयस ते अगदी योग्य आहे का नाही? पहिला घास आपण कपिलेला देऊया. आदेश अलख निरंजन.
माते, तुला भूक लागली असेल, हा चारा खा आणि तुझी क्षुधा शांत कर. शुभम भवतु. गुरुदेव, गिरनार पर्वतावरून येऊन आता बराच काळ लोटला आहे. आपलं दर्शन झालेलं नव्हतं. आपण दर्शन दिलं, खूप आनंद झाला. गुरुदेव, आपल्या दर्शनाने मन समाधानी झालं. नाथपंथाचे हे जे कार्य सुरू आहे त्यासाठी आपला आशीर्वाद आणि आपली कृपा आहे असं आम्ही समजतो. आदेश अलख निरंजन. शुभम भवतु. देवा, ती अक्काबाई गावात आली. माहिती आहे आम्हाला. अहो पर देवा, तुम्ही इथं असताना गावात येऊच कसं दिलं तिला? हो देवा, ती गावात येऊन समध्यासने सांगत सुटली की तिनं तुम्हाला दम दिलाय. हा नाही जागा बी सोडून जायला सांगितली आहे. हे खरं आहे वय? होय माई, खरं आहे. अहो पर देवा, गावातला आम्ही समजा तुमच्या भरोश्यावर होतो बघा. हा ना, आम्हाला वाटलं अक्काबाई जरी आली तरी तुम्ही तिला गावात येऊ द्यायचे नाहीत. वय देवा, मन मी शिपायांना बी एशीवर नाही ठेवलं, नाहीतर त्यांनी कशी बशी अडवली असती तिला. ही बाई आघोरी हाय हे समध्याचे ठाऊक आहे. हा ना, त्याच्याच भीतीमुळे शिपाई पण तिला भीत भीत अडवतात. शांत व्हा, काळजी करू नका. अव देवा, काळजी कशी नाही करायची? आमचं सोडा, ती तुम्हालाच बोलून गेली. पंच, जरा सबुरीनं घ्या. श्री महादेवांवर श्रद्धा ठेवा. तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे, परंतु आमच्यावर विश्वास ठेवा. त्या अक्काबाईला अजून आमची प्रचिती आली नाही आहे. तिने इथे येऊन आम्हाला आव्हान दिलं खरं, परंतु हे सगळं आम्हीच घडवून आणतो आहोत. होय पंच, हे खरं आहे. ती आली तेव्हाच आम्ही तिला बंधनात टाकणार होतो, पण गुरुदेवांनी मला तशी आज्ञा दिली नाही. पर देवा, असं का? तुम्ही तर तिला कधी बी चाप लावू शकता, मग लावत का नाही? पंच, त्यामागे काही हेतू आहेत. जर आम्ही त्या अक्काबाईचा इथे बंदोबस्त केला असता तर गावातल्या लोकांना ते खरं वाटलं नसतं, त्यांचा विश्वास बसला नसता. आणि पंच, जे अशुभ आहे, चूक आहे, जे केल्यामुळे मनुष्याचा केवळ नाशच होतो, ह्या गोष्टी मनुष्याला कळायला हव्यात. लोकांसमोर सत्य आणि असत्य अशा दोन्ही बाजू मांडल्या की लोक आपोआपच सत्याची बाजू धरतात आणि भक्तीचा मार्ग निवडतात. आणि त्या अक्काबाईकडे असलेल्या शक्ती आमच्या पुढे क्षुद्र आहेत. तिला पराजित करणे अगदी सोपे आहे. ती स्वतःच्या शक्तीचा वापर करून
तुम्हाला गावातल्या लोकांना वश करणार आहे। हे जोपर्यंत गावातल्या लोकांना कळत नाही तोपर्यंत त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होणार नाही। आणि लोक कशाची निवड करतात हेही पाहायचं आहे। त्यांची निवड योग्य आहे की अयोग्य ह्याचाही त्यांना अनुभव येईल। आपण असत्याचा आधार घेऊन जेव्हा सत्याच्या आड येऊ लागतो तेव्हा काय होतं हेही त्यांना कळेल। पंच ह्या अशा प्रकारच्या अघोरी प्रवृत्ती आम्हाला गावोगावी भेटत असतात। अक्काबाई सारख्या लोकांना टाळता येणं अशक्य आहे, त्यापेक्षा त्यांना सामोरं जाणं हेच उचित आहे। पण देवा, आता पुढे कसं करायचं? काहीही करू नका। त्या अक्काबाईला जे काही करायचं आहे ते खुशाल करू द्या। पण देवा, आम्हाला पण भ्या वाटते बघा तिचं। मागच्या बारीला तिनं जे केलं होतं ना त्या आठवलं तरी अंगावर काटा येतो बघा। गोरक्ष, ठीक आहे, तुम्ही ही विभूती घ्या। रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख जती ही नाथांच्या धुनीतली विभूती आहे, ती अभिमंत्रित आहे। ती तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या घरात ठेवा। तुमच्यावर कसलंही संकट येणार नाही, परंतु तुमची त्यावर श्रद्धा असायला हवी। थांबा पंच, त्या अक्काबाईंमुळे तुमच्या जीवावर बेततं आहे असं तुम्हाला वाटलं किंवा तुमच्या जीवाचं काही कमी जास्ती होईल असं वाटायला लागलं तर केवळ आमचं स्मरण करा, आम्ही तिथे प्रकट होऊ। आदेश अलख निरंजन। गुरुवर, श्री दत्तप्रभूंचं औचित दर्शन झालं, अनपेक्षित होतं हे माझ्यासाठी। कानी श्री दत्तप्रभूंचं असं अनपेक्षितपणे दर्शन देणं हा योगायोग नाही। योगायोग नाही? हा संदेश आहे आपल्यासाठी, त्याचा अर्थ आपल्याला कळायला हवा। क्षमा करा गुरुवर, परंतु मला नाही कळला या संकेताचा अर्थ। आपण जे कार्य करतो आहोत तेच कार्य करत राहणं। म्हणजे गाई गुरांना चारा देणं? होय, मनुष्याप्रमाणेच हे मुके प्राणी पक्षी आपले सोबतीच आहे।
जेवढा आपला या निसर्गावर अधिकार आहे तेवढाच अधिकार त्यांचाही आहे. निसर्ग त्याच्या परीने त्यांचं पालन पोषण करत असतोच, परंतु आपणही आपलं कर्तव्य म्हणून त्यांचं जगणं सुसह्य केलं पाहिजे का नाही? आता आपण काय करायला हवं गुरुवर? आता आपण वनात जाऊया, ध्यान धारणा करूया. उद्या सूर्योदय झाला की आपण नगरात जाऊया. माणसांबरोबरच मुक्या जीवांचंही दुःख दूर करण्याचा प्रयत्न करूया. गुरुवर, आपल्या या कार्यामध्ये मी मनस्वीपणे आपल्या सोबत असेल. आदेश. अलख निरंजन.